तर आता मस्तपैकी मसाला झालेला आहे आणि त्यामध्ये शेंगा वगैरे सोडायचे आहे. त्याला उकळी शेंगा उकडी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर तर अशी मस्तपैकी राधिकान पूजा वगैरे मांडलेली होती. बेलपत्र वाहला आणि शिगमोट वाहले, तांदूळाचे काळे तीळ वाहले. नमस्कार मित्रांनो, कसे काय? मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आईचं इकडं चालू आहे. आज स्वयंपाक राधिका करताय ना? आई फक्त बघत आहे काय करताय सुनबाई तर आहे ना? हो, मग आईनं सोलून दिलाय ना शेंगा. अरे वा. आणि सर्व मदत चालूच असते आईची पण. हो, मग कारण मसाला कांदा वगैरे कापून देणं, त्यानंतर कशाच्या शेंगा ताई? शेवग्याच्या शेवग्या म्हणते कोणी, मुंगणा म्हणते. हां हां, मुंगण्याच्या म्हणतात. मुंगड्याची वेगवेगळे नाव आहे. तर तुमच्या इकडे काय म्हणतात तर कमेंट मध्ये सांगा. आणि बघूया आज काय मुंगण्याच्या शेंगा आहे की शेवग्याच्या. शेवग्याच्या शेंगा करणाऱ्या राधिका तर शेवग्याच्या दिसत आहे. ते उकडून घेतलं. हे आधी उकडून घेतल्या? हो. मला ते कच्चच करतात नाही पहिले का उकडून घेतात? नाही, मग ते मसाल्यामध्ये होत नाहीत ना व्यवस्थित. हां, म्हणून पहिले उकडून घेतात. हां, आणि कढीत खूप छान लागते नाही? हो, कढीमध्ये होतं. कोणी वेगवेगळ्या प्रकारे करतात. हो का? कोणी मसाल्यामध्ये करते. हे तेल घेतलेलं आहे गरम करून. अच्छा. मसाला पुन्हा होऊ द्यायचं त्यामध्ये मसाल्यामध्ये. हो, 5 मिनिटं होईल. आणि मसाला वापरायचा त्याच्यामध्ये. जशा प्रकारे फणसाची भाजी बनवली, मसाला भाजी म्हटलं की अशाच प्रकारे बनवतो. हो, मसाला उद्याचा असं वाटत होतं की जसं मटण आहे. हो, चिकन आहे. चिकन. पण तसं नाही. आज देवाचा दिवस आहे मस्तपैकी. आणि सोमवार दिवस आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आज काय म्हणतात पशुपताचं काय असते? हां, ते शिवलिंग पूजा म्हणतात ना, पार्थिव शिवलिंग पूजा म्हणतात त्याला. कारण आज सोमवार पण आहे आणि प्रदोष पण आला आणि शिवरात्री आली. तर असं आहे, भरपूर आलं आजच्या दिवशी. त्याच्यामुळे राधिकाने मस्तपैकी पूजा वगैरे मांडलेली ते पानच आपण पुढं. आणि इकडं मस्तपैकी आता सध्या बघणार आहे आपण काय म्हणतात मुंगण्याच्या शेंगाची रेसिपी. हो, आणि ते सांबार वगैरे घेतलेलं सोबत भाजीच्या. ह्याच्यामध्ये धनिया पावडर वापरायची. छान लागतात पण ह्या. हो, मस्त लागतात. आणि हा मसाला वापरायचा, खानदेशी मसाला. खानदेशी मसाला. मसाला कुठला घेऊ शकतो? हो, मसाला तसं काही नाही, मसाला कुठला. फ्राय करूनच घ्यावं लागतं ते, कारण तसे होत नाही. हे आपल्याला घ्यावं लागते स्टीलचा मसाल्याचा डब्बा. हे खूप स्टीलचा घ्यायचा आहे का? हो, स्टीलचा. प्लास्टिकचा. आईने म्हटलं होतं मला सुरुवातीलाच की स्टीलचा काऊन नाही आणला तो. याच्यातून घेतला होता ना? नाही हो, पण कारंजेवरून घेतला. हो, नाही, चांगला आहे. पण जो बंद घ्यायचा तो बंद वापरून घ्यायचा. नंतर स्टीलचा घ्यायचा, कारण खराब होणारच आहे वस्तू आहे ती. हो, ते तर. सध्या आपलं किचन पण तसं पाहिजे तसं नाही आहे. किचन चांगलं झाल्यावर तर आणखी चांगलं होईल. मग चांगलेच भांडे वापरायचे. तर आता मस्तपैकी मसाला झालेला आहे आणि त्यामध्ये शेंगा वगैरे सोडायचे आहे. त्याला उकळी शेंगा उकडी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर तर अशी आहे रेसिपी. किचन मध्ये एवढी परफेक्ट नाही आहे. ठीक आहे, प्रयत्न तर आहे. प्रयत्न करते. आणि असं काही म्हटलेलं नाही कोणा आजपर्यंत व्हिडिओमध्ये की बा खराब करते का काय करते. ठीक आहे, वेल आहे, जसं आहे तसं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर आता लगेच आम्हाला पूजेचं वगैरे आहे ते दाखवायचं आहे. हा व्हिडिओ रेसिपीचा इथंच संपलेला आहे. कारण इकडे भाजी तयार झालेला, फक्त 5 मिनिटं काहीतरी उकडू द्यायची आहे, त्याला शिजवायची आहे, नंतर तयार होणार आहे. तर बघूया आपण आता लगेच पूजेचा व्हिडिओ. आज पूजा मांडलेली आहे. शिवरात्री आहे ना आज. सोमवार, शिवरात्री आणि प्रदोष पण आहे. ते तिन्ही पण एकत्र आले. अच्छा, प्रदोष आणि सोमवार आहे. हो, आणि आज काय विषय? शिवरात्री असल्यामुळं आता ते प्रदीप मिश्राजी महाराज सांगतात ना कशा प्रकारे पूजा करावी, काय करावी. तर इकडे असते प्रदीप मिश्राजी जे महाराज आहेत, त्यांचं जे टीव्हीवर ते हे राहते, भागवत असते, भागवत राहते. तर डेली पानं चालू राहते राधिकाचं. छान. त्याच्यामुळे आज पहिलं घरी आल्यावर पाहतो तर काय पूजा मांडलेली.
नंतर काय विशेष तर महाशिवरात्री म्हणून अशी पूजा वगैरे मांडलेली आहे. हो. तर आपण पाहूया आता महाशिवरात्रीची पूजा आहे त्यासाठी नाही, काय काय हे घेतलेलं आहे. आरती. सर्वांना सांगशील एक वेळेस. हो, हे पिंड करून घेतलेले आहे मातीचे. घरीच केली, हो, ते छान घरीच केली, मस्त केलेली आहे. घरीच करत असतात ते पूजा. आणि बाकी सामान काय घेतलं इकडं. आणखी फुलं घेतलेले आहे, कमलगट्टू घेतलेले आहे, काळे तीळ घेतलेले आहे. कमलगट्टू, हां कमलगट्टूचं महत्त्व सांगितलेलं आहे तुम्हाला माहित पण आहे. हो, आणि दुर्वा घेतलेले आहे. हे जानवं आज घेतलेलं एकादश नाही तर गणेश चतुर्थी गणपतीला नाही. गणपतीला. अच्छा. आणखी कापूर घेतलेला आहे, बेलपत्र, आणखी भरपूर सामान असतं. काळे तीळ, आणखी 108 चावल घेतलेले आहे, पंचामृत घेतलेलं आहे, पिवळं चंदन घेतलेलं आहे, फुलं घेतलेलं आहे गुलाबाचे. तिकडं आणखी हे व्हाईट कलरचं चंदन. पंचामृत पण आहे सर्व. आणि इकडे काळाचीच आहे. फळ ठेवलेलं मोसंबी. एक फळ ठेवलेलं आहे. आणि आपलं हे देवघर आहे नेहमीचं तशी ऑनलाईन मस्तपैकी. पूजा करतात हे. पण ऑनलाईन म्हटलं पूजा ना, कशी असते? आपल्या ऑनलाईन पूजा म्हणजे ते महाराज सांगतात ना, ऑनलाईन हम्म. पार्थिव शिवलिंगची पूजा म्हणतात त्याला. जसं मागच्या बाण केलं होतं आपण तसं. हां, तसेच प्रकार. पण म्हटलं आपल्या घरामध्ये नेट नाही चालणार, त्यामुळं अशीच करायची साधी आपल्याला. तर असं आहे. आणि आपल्या टी व्हीवरचं चालत पण नाही, आपल्या साधीच दाखवू लागते. सर्व मस्तपैकी छानशी जी आहे ती पूजा वगैरे मांडलेली आहे. आणि आता मस्तपैकी पूजा करणार आहे आम्ही घरीच. म्हणजे ऑनलाईन न पाहता डायरेक्ट तिनं पाहिलेलं आहे मागच्या बाण कशी केली, तर त्याच्यावर आधारित सहज काही. खूप महत्त्व असते ना पूजेचं, त्यामुळे. तर चला बघायचं आता. हो, करतोय आम्ही पूजा आता. तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. लय सामान असते पण जे सापडलं ते. इकडला पहिलं. हळद नसला होत. पिवळं चंदन आहे ते. हां तेच म्हटलं. हळद कुठलं वगैरे. त्याच्यात कुंकू लावतो. साधीच करायची, पण गणपतीची पूजा करलं. गणेश आहे कुठे आपला. आहे का? याच्यात ठेवायचं. बल पंचामृत टाकायचं. चालू आहे ना ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमंगले श्री सर्वार्थ सागरे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. थांबा पहिले येणार होते. श्री द्या ठेवून देतो. मला ते पैसा आजीने ठेवलेला आहे काय. हो वाटते. तांब्याचं आहे का? हो, हो हे वाडा आजीने ठेवलेला आहे. अष्टगंध. हे अष्टगंध. श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. एक वेळ टाकायचं. श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं. हे पिवळं चंदन ह्याच्यात बी नाही. हे वालं. काय वेगळं आहे. पिंडीला हो, कुंकू, अष्टगंध, चंदन. कुंकू नसते पिंडीला. अष्टगंध. अष्टगंध. श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं. तांदूळ. हे काळे तीळ. काळे तिलाच काय असतं. काळे तीळ महत्व असते ना, महादेवाला वाहतातच. श्री शिवाय नमस्तुभ्यं. बळगट आहेत ना. हो, कमलगट्टू.
तर अशी मस्तपैकी राधिकाने पूजा वगैरे मांडलेली होती. बेलपत्र वाहलं आणि शिवमूठ वाहले तांदूळाचे, काळे तीळ वाहले आणि अशा प्रकारे पूजा केली शिवलिंगची. तर आणि मस्त- आरती वगैरे केली. हा आरती घेऊन लगेच प्रसाद वगैरे घेतला. प्रसाद वगैरे आणि आता पूजा लगेच उचलायला लागते काही. म्हणजे थोडीफार हरवून द्यायची, हलवून अच्छा द्यायची. काळस वगैरे म्हणतात त्या. विसर्जन. हां विसर्जन करायचं आहे. आणि लगेच आता विसर्जन करून पूजा सकाळी उचलली तर चालते. हो. तर असं तर हा व्हिडिओ असाच होता मित्रांनो. एक आपण पाहिलं त्यातनी शेंगाची मुंगण्याची शेंगाची भाजी हा. आणि आपलं पूजेचं महाशिवरात्रीनिमित्त केलेली पूजा महादेवाची. हो. तर असं होतं आजचा व्हिडिओ. तर कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि चॅनलला फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.